नमस्कार, मी दीप्तीज फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेंगदाण्याची आमटी बघणार आहोत. गावाकडे पहिल्यापासून ही आमटी केली जाते. उपवासाला, तोंडाला चव नसेल तर ही आमटी नक्की एकदा करून बघा. त्यासाठी मी खोबरं घेतले, ओलं खोबरं असेल तर घ्या तुम्ही, नाहीतर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. चवीनुसार मिरच्या घेतल्यात हिरव्या, जिरे घेतलेत, फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, हिरवी मिरची व थोडे जिरे टाकून आपण वाटून घेणार आहोत. त्यातच 6 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. एका पातेल्यात तूप ठेवले तापवायला. तूप तापलं की जिरे टाकून घ्यायचेत. जिरे झाले की त्यात कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता परतला की त्यात आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते टाकून घेऊया. व त्यात आपल्या गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला किती घट्टसर हवी आहे, पातळ हवी आहे, त्यानुसार ही थोडीशी पातळच छान लागते. तुम्ही वरईच्या तांदळाबरोबर नुसतीच भात आणि आमटी खाऊ शकता. थोडीशी लाल मिरची पावडर टाकली मी. चवीनुसार मीठ टाकले. व गरजेनुसार पाणी टाकून पातळसर अशी आमटी तयार करून घेऊया. आमच्या घरात ही आमटी खूप आवडते. उपवास नसेल तरी आम्ही नुसती प्यायला कधी कधी करतो. तुम्हीही नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. आमटीला छान उकळी काढून घेऊया. तोंडाची चव वाढवणारी, उन्हाळ्यात जेवण जात नाही त्यावेळेला ही आमटी नक्की प्यायला, नक्की उन्हाळ्यात ट्राय करून बघा. थोडीशी वेगळी पद्धत आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने करता, तुम्ही ही आमटी खाल्ली आहे का कधी, हे कमेंट करून नक्की सांगा. थोडी चमचाभर चिंच भिजत घातली होती मी. त्याचा कोळ आपण आमटीत वापरणार आहोत. अर्धा तास आधीच मी भिजत घातली होती चिंच. आता आमटीला उकळी आल्यानंतर चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे. आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे. आता चिंचेचा कोळ टाकून घेऊया. लिंबा एवढा गूळ घेतला आहे. चवीनुसार गूळ टाकून घ्यायचा आहे. कमी जास्त तुम्ही करू शकता. आंबट, गोड, तिखट ही आमटी खूपच छान लागते प्यायला. उपवासाच्या वरईच्या भाताबरोबरही छान लागते. आमच्यात ही प्यायला नुसती थोडी पातळच जास्त आवडते, त्यामुळे मी थोडं पाणी टाकून घेतले. ही आमटी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.